आता सगळ्यांनी हात वर केला. अरे काय सांगितलंय ह्याने? अरे हात वर करा की. अहो हात वर करून काय उपयोग आहे? असं कधी व्यायाम असतो का? नाही तर काय, दुखतंय. मामा साहेब मी ती बिलत तिकलोय व्यायाम. हा कला हात वर. मला अजून स्वयंपाकाचं बघायचंय. मी जाऊ? हा. अजिबात नाही. तुम्ही बघा तुमच्या व्यायामाचं. चला. हा कमलेत वाकून हात असे अंगठाला टेकवायचे. मामी साहेब पायाचा अंगठा. फक्त मामा साहेबांना दमलं. कत काय? अरे कधी काय काय शाळेत अंगठा धरायची सवय होती त्याला, म्हणून लगेच जमलं. आता हातायचा व्यायाम हातायचा. अरे वा, चांगला व्यायाम चाललाय की. तर अगं शरीर निरोगी तर मन निरोगी, आणि यातल्या काही जण असतील व्यायामाची लई गरज आहे बघ. मग तू म्हण का नाही, तिला पण करायला लाव. हा तिला कशाला बिचारीला, दिवसभर तिला लई काम असतात स्वयंपाकघरात. आता सगळ्यांनी उल्या मारत हातायचं. अरे वा, चांगलं साजरा करते की लीप इयर मध्ये. अरे लीप इयर 29 फेब्रुवारी, 4 वर्षानंतर एकदा येतो हा दिवस. अरे देवा. नाही खरंच. अरे देवा. अरे अरे थांबा रे. का ग काय झालं? बरं बाद झाला आता व्यायाम. सगळ्यांनी आवरा पटापटा, आज लय महत्वाचं काम आहे. कसलं काम? नाही ते सुमन म्हणते ना महत्वाचं काम आहे, मग महत्वाचंच काम असणार. पायलट जरा तात्यांना फोन लावून दे की. हा तात्या मी बोलते सुमी. ऐका की हरी तात्या, भामाजी, शारद मावशी, मंगल मावशी ह्या सगळ्यांनी घरी बोलून घ्या. अर्जंट काम आहे. हा आम्ही पोचतोय लवकरच. घ्या तेवढं बोलून. पायलट तू आवर. नाही तू आवरलायस म्हणा. बयाजी आणि तुम्ही बाकी सगळेजण आवरून घ्या पटापटा. आपल्याला आमच्या घरी जायचंय. लय अर्जंट काम आहे. आवरा काय, मी तर बाकीची काम आवडते. आवरा 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 पटपट आवरा. कसलं महत्वाचं काम म्हणायचं? मलाही काय कळेना झालंय. हा तर सुमी म्हणते म्हणजे महत्वाचंच काम असणार. चला रे आवरा, चला सगळ्यांनी. चला चला चल बा. ए सुरेश, काय कसलं टेन्शन आहे का तुला? कुठं? अरे कुठं काय झालं सांग की. अरे नाही काय अजिबात टेन्शन नाही, काय नाही. अरे तुझं टेन्शन ते आमचं टेन्शन. उगा असं मनावर वजन ठेवून गप बसू नको सुरेश. बोल की काहीतरी. अरे सुरेश भाऊजी सगळं मनातलं सांगून मोकळं व्हा बरं. होय, मनातले साठून राहिलेलं वाईट असतं, माणूस झुरत जातो. अरे मन बिन शरीर बी झिजतं सुरेश. हे बघ सुरेश, आता तुझं शरीर जुजणं अवघडच आहे म्हणा. केवढं डबऱ्याच्या डबरे आहे, पण मनाचं काय सांग की, काय टेन्शन आहे तुला ती? अरे तर कायच नाही बाबन्या, उगं बळच काहीतरी सांगू का मी? अरे मग सगळ्यांना एवढं अर्जंट कशासाठी बोलवून घेतलेत सांग की. ती तुम्ही सुमी आल्या विसरा गाड्या, तिने सगळ्याला गोळा करायला सांगितले. अरे कशाला? तू विचारलं नाहीस का तिला? अरे फोन करून विचार की तिला. अरे तात्या, सुमीला पण फोनवरनं एक गोष्ट विचारली का नाही तर ती 10 सांगत बसते. त्यापेक्षा सुमी आली का नाही की तुम्हीच विचारा तिला. अयो बयाजी आल्या, उठ या की बयाजी या. या साहेब बसा की. जाऊ बस. नमस्कार पाहुणेबाई. नमस्कार. सुमी कुठं आहे? अरे ती वाटेतच उतरली, आम्हाला पुढे वा म्हणाली. काय पोरगी आहे ही? आम्हा सगळ्याला टेन्शन मध्ये ठेवून ती वाटत कशाला उतरली? पण सुमीनं कशाला आपल्याला बोलवलंय? आता ते तिलाच माहित. आम्हाला बी काय सांगितलं नाही तिनं.
हो ना, घर एकदम चांगलं आहे की, एकदम आटपशीर आणि टापटीप. होय, आहे आपलं गरीबाचं. अहो गरीबाचं कसलं, घर घर असतं. गरीब आणि श्रीमंत आपण माणसंच करत असतो. या. हे बघा आली. सुमे, आम्हा सगळ्यांना कशाला बोलवलीस तू? अगं तुम्ही सगळी टेन्शन मध्ये यायची, काय झालंय? आज काय हाय पायलट? आज 29 फेब्रुवारी म्हणजे लीप इयर. 4 वर्षातून एकदा येणारा दिवस. आजपासून बराबर 36 वर्ष आधी अशाच एका मुहूर्तावर ह्या जगातल्या सगळ्यात साध्या भोळ्या, मनमिळाऊ आणि कनवाळू व्यक्तीचा जन्म झाला. ओळखा बघू कोण? कोण ग सुमे? अरे येडा तू. ऐका सगळ्यांनी, आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे आणि तो मी 36वा. आणि सुमीने हे वाढदिवस दणक्यात साजरा करायचं ठरवलंय. माझा वाढदिवस. माझा वाढदिवस माझ्या ध्यानातच नव्हतं, विसरलो होतो तुम्ही. तुम्ही अगं मला तरी सांगायचं, आपण मस्त केला असता ना सेलिब्रेट. मी मस्त करत नाही का? ठीक आहे, तर सगळ्यांनी तयारीला लागा. माझ्या गोड भावासाठी गोडधोड जेवण झालं पाहिजे. मस्त सजावट झाली पाहिजे. बघा, 4 वर्षातून एकदा येणारा वाढदिवस आहे. मस्त धूमधडाक्यात दणक्यात आणि जंगी साजरा व्हायला पाहिजे. हा, पण त्याआधी देवळात जाऊन देवाच्या पाया पडून या. हा, मी कपडे बदलून आलो लगेच. बबन, हे घे तुझी नवी कापड. ही घाल आणि देवळात जाऊन ये. गिफ्ट. कसलं भारी आहे ग. येतो लगेच. अरे वा, कशी दिसते? अरे बटनामुळे बोलायला चालू नाही मला. कसं दिसतंय? लय भारी. अरे आता ही कशाला टोपड घालतोय? कशाला म्हणजे? माझा वाढदिवस आहे, मी चालत जाणार आहे. अजिबात नाही. बर, चालल चालल. आता चल लवकर. थांबा जरा, मला घड्याळ घालू दे की. साहेबांनी तवा घेतलेलं. ठीक आहे. चल बबन. हा, चला. बबनचा बर्थडे. सावकाश जरा. चल. लक्ष्मण, आता ही जी मजा बघ माझ्या. अरे तात्या, चला. झालं पाया पडून. बेस, आता चला घरी. हा, चला चला. मी ऐक नाही, लय म्हणजे लय खुश आहे अहो. आज माझा बर्थडे आणि सगळ्या देवांच्या पाया पडून झालं. तू किती बी पाया पड देवाच्या रे, पण तुझं लगीन जमणं जरा अवघड आहे. का? सगळा गोळा आहे ते तुझ्या वाढदिवसात आहे ना. म्हणजे 4 वर्षात एकदा येतोय म्हणून का? हा बबन, आता मला सांग, तुझं वय किती? 36. 36 म्हणजे 36 भागिले 4 म्हणजे 9. म्हणजे आतापर्यंत तुझा वाढदिवस 9 वेळा झालाय. म्हणजे तुझं वय 9 वर्ष. आता मला सांग, पोरांच्या लग्नासाठी कायद्यानं वय किती लागतं? काय झालं? 21. हा, माझं 21 आणि तिथं तर आतलं होतं ना, तेव्हाच आम्हाला लग्न करू दिलं, तर त्या आधी नाही. शपथ, म्हणजे बबनला 21 वर्ष होईपर्यंत थांबायला लागणार? नाही 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 नाही, 21 नाही, 84व्या वर्षी बबनचं लगीन होणार. त्या आधी चान्स नाही. अरे त्याच्या उगाच काय पण सांगू नका बरं का मला. अरे खरंच की. आता नीट ऐक, 21 गुणिले 4 म्हणजे 84. म्हणजे तुझं लगीन होणार 84व्या वर्षी आणि आपल्याला पोरगी लागणार
18 वर्षाची म्हणजे 18 गुणिले 4 म्हणजे 72. अरे बबन आपल्याला पोरगी 72 वर्षाची शोधावी लागणार तेव्हा तुझं लगीन होणार बाबा. 18 21. तुम्ही अख्खी दुनिया दरवर्षी वाढदिवस साजरा करते, मग बाबांचाच असा का ग? माझा भाऊ जगा वेगळा आहे, दुर्मिळ. होय, अशी केस मिळणं म्हणजे लयच दुर्मिळ. केस म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अगं अगं चिडू नकस, चांगल्या मनाने म्हणलं मी. माझा भाऊ हायच तसा. पायलट झाली का बाबा तुझी सजावट? सुमे झाली का स्वयंपाकाची तयारी? सुमे पण मी आता काय करू ग? तात्या तुम्ही काय करू नका, तुम्ही जाऊन पायलट संगीत वाढदिवसाची तयारी करा जावा. पायलट तात्याने घे तुझ्या हाताखाली. अगं पण तात्या जावा म्हणलं ना, जेवणाची तयारी बघायला तुम्ही हा इथं जावा. पायलट चांगली तयारी कर बाबा, माझ्या भावाचा वाढदिवस आहे, जंगी साजरा व्हायला पाहिजे ना. आता तुझं काय खरं नाही. अगं सुमे, नवरा आहे तुझा तो. हा माझा आहे. अगं होय, पण नीट बोलावं. आता मी काय शिव्या दिल्यात होय त्याला? पायलट आवर लवकर, बघू तुझी सजावट लवकर होत्या का माझं जेवण लवकर होतंय. शर्यत बर का आपल्यात. जावं बापू, आपण जिंकायचं बरं का. सुमीच्या आधी आपली सजावट झाली पाहिजे. हा होणार होता त्या, आपण जिंकलोच म्हणून समजा. चमलताय अरे आला तुम्ही. बड्डे बॉय कुठे? ती जावाय बापू, एक गोळ झालाय. काय? इकडे या, सांगतो. जावाय बापू बबन रुसून पळून गेलाय. काय? हो आलो. त्यातलं सुमीला काही समजून देऊ नका, नाहीतर आमचं काय खरं नाही. झालंय काय? तुम्ही चला, तुम्हाला लागतं थांबतो. चल 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 चला चल. अहो मी आपली सत्तेची मजा करायला गेलो, पण बबनला खरंच वाटलं ती. आता लुटून पळून द्यायला येतो. वाढदिवसाला येणार नाही म्हणतोय. अरे पण जर तू आला नाही तर सुमी जाम राडा करेल. म्हणून तर तुम्हाला बोलावलंय. साहेब तुम्हीच काहीतरी समजून सांगा, आता काय तो आमचं ऐकणार नाही. पण त्यासाठी तो सापडायला तर पाहिजे. हो चला शोधूया पटकन. बबन 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 बबन. अरे हा बा इथे बसलाय. बबन अरे काय सुरू आहे सगळं? या वाढदिवसाला माझ्या आयुष्याची वाट लावली, पाक मी नाही येणार. बबन ऐकते. आता काय आपलं खरं नाही, तुम्ही जाळच काढणार आहे आपल्यावर. हो आता काय रडण्याचा. बबन 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 कुठे गेला? तू तर गायब झाला. इकडे गेला असेल. चल बबन म्हणजे नाही, मी नाही येणार, म्हणजे नाही येणार, नाही येणार. सोडा मला, सोडू नका. चला बघा. सोडा मला. नभात लढू नको. परत लक्ष्मण, बबन सोडा की सोडा मला. बबन आता चुपचाप चला. नाही साहेब, या वाढदिवसाला माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय पाक. मी नाही म्हणजे नाही येणार. अरे बबन तू आला नाही तर आमची वाट लागेल. चल बाबा. ए ह्याची उचल मागणी करा रे. हे धरा. धरा कसं आहे बघू. उचल ह्याला. धरा मागणी ह्याची. धरा. चला. हेल्मेट बदला तुम्ही. आम्ही चालतो. कधी होणार आहे बाबा काकांचा वाढदिवस? अरे दम काढा जरा. बबन काका आला की त्यांचा वाढदिवस होणार आहे. सुमे
कुठं होतस आणि बबन कुठे कवा धरण पोरं वाट बघायला लागल्या तर बबन काका कुठे आहे वाढदिवस कधी करायचा करायचा बबन काका आला ना की लगेच वाढदिवस करायचा सुम्या चल ना. सोडा मला सोडायची मला मला खाली सोडा आधी सोडा खाली मला लक्ष्मण दादा ये काय माझ्या भावाचा वाढदिवस आहे तुम्ही त्याला असं आणले होय अहो तुम्ही मॅडम परत पळून चाललेला म्हणून आता आणलं. अहो पण का पळून जात होतं लग्न होणार नाही म्हणून त्याला वाटते हे आता लग्नच होणार नाही. ए गप्पा सार बबन हारा असं कोण म्हणलं तू काय काळजी करू नकस तुझं लगीन होणार आहे. बबन काका वाढदिवस करू की का बघ तुम्ही आहे का ऐकलंच का मला काका म्हणते ती नाही माझं लगीन नाही होणार. बबन अरे बाबा असं काही नाहीये होणार आहे तुझं लग्न. वाढदिवसाच्या दिवशी वरडायला लावू नकस मला चल गप्पू बरा वाढदिवसाला नाही भावी मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्री तुम्ही दोघ जण मिळून मला आश्वासन द्या या वर्षी माझं लगीन लावून द्याल म्हणून तरच मी माझ्या बड्डेच्या वाढदिवसाला उभं राहणार नाही तर नाही म्हणजे नाही. बबन मला असं कसं साहेब मी तुमचा मतदार आहे ना हो मग मतदाराच्या अडचणी सोडवणार असा मला शब्द द्या. बरं ठीक आहे. ठीक आहे नाही मला शब्द द्या आधी आधी. ठीक आहे तुझं लग्न जमवून देण्याची जबाबदारी सुमीची आणि माझी झालं खरंच ना खरंच. चला मग बर्थडे साजरा करूया माझा आता बर्थडे साजरा करायचा माझा बबांचा बर्थडे बबांचा बर्थडे टोपण आला बबांचा बर्थडे बबांचा बर्थडे आता केक कापतो. अरे थांब हा आधी भारतीय पद्धतीनं वाळा ग त्याला. होय बबन, चल आता मोठ्यांचा आशीर्वाद घे चांगली बायको मिळू दे रचला आणि हे घे पैसे. पैसे कशाला पाहिजे आजी अरे द्यायचं असतं घे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baban. Happy birthday to you. होणार माझं लगीन होणार. अरे बस 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 बबन अरे सॉरी तुला गिफ्ट आणायचं राहिलं रे आमच्याकडनं. अहो राव दे साहेब त्याच्यापेक्षा भारी तुम्ही मला गिफ्ट दिलंय माझ्या लग्नाचं गिफ्ट. आता माझ्या लग्नाची जिम्मेदारी तुमच्या दोघांच्यावर.